नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. त्याची नियुक्ती पत्र देण्यासाठी काय केलं, की विभागाने हे केलेलं आहे प्रसिद्धीपत्र काढलेलं आहे. त्याच्या संदर्भात हा व्हिडिओ आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. तर सगळ्यात पहिलं तुम्ही बघितलं इथं वन विभागाच्या वेबसाईटवर गेल्यावर तुम्हाला भरती प्रक्रियेवर जाल तुम्ही. तर भरती प्रक्रियेवर गेल्यानंतर ना, तुम्हाला इथे नागपूरच्या विभागात तुम्हाला एक पब्लिक नोटीस दिसेल. तिथं पहिले सिलेक्शन लिस्ट होती आणि वेटिंग लिस्ट आणि इथं पब्लिक नोटीस असणार आहे. तर इथं पब्लिक नोटीस आहे. आता हे ओपन होत आहे. तत्पूर्वी हां, हे ओपन झालेलं आहे. आता इथं बघू शकता, की याच्यामध्ये सांगितलं आहे, की नागपूर तील वनरक्षक पदाकरिता जी भरती प्रक्रिया आहे, निवड सूची 15/3/2024 रोजी वन विभागाच्या ह्याच्यात प्रसिद्ध करण्यात आली होती वेबसाईटवरती. त्याच्यानंतरनं 277 उमेदवारांची चालण्याची चाचणी, त्याच्यामध्ये महिला 16 किलोमीटर आणि पुरुष 25 किलोमीटर काय केलं, की 20/3/2023 रोजी घेण्यात आली होती. त्याच्यानंतरनं 277 पैकी 2 उमेदवार हे चालण्यात गैरहजर होते, चालनी चाचणीमध्ये आणि त्याच्यानंतर उर्वरित 275 उमेदवाराची चाचणी जी आहे, चालना चाचणी यशस्वीरित्या कंप्लीट केलेली आहे. आता याच्यामध्ये 275 उमेदवार आहेत. त्यांचे काय केले, की नियुक्ती देण्याबाबत विभागानुसार वाटप करण्यात आलेलं आहे आणि त्यांची यादी दिलेली आहे. लक्षात घ्या यादी दिलेली आहे. आता तुम्हाला ही यादी दाखवतो मी. तर इथे बघा नागपूर वन विभागामध्ये जर बघा, तर इथं जर तुम्हाला पाहिलं, तर टोटल फर्स्ट कॅटेगरीचा कॅन्डिडेट इथे केले. म्हणजे हे वेगवेगळे कॅन्डिडेट दिलेले आहेत. म्हणजे फर्स्ट आहे, त्याच्यानंतर हे युगल आहे. हे सगळे विद्यार्थी ओळखीचे आहेत. अश्विनी शेंडे, अंजली राठोड हे सगळे विद्यार्थी ओळखीचेच आहेत माझ्या. ओके. तर इथं जर बघाल तुम्ही तर नागपूरमध्ये टोटल हे आहेत 119 विद्यार्थी आहेत ते नागपूरमध्ये घेतलेले आहेत त्यांनी. त्याच्यानंतर ना गोंदियासाठी जर बघाल तुम्ही तर टोटल जर बघा गोंदियासाठी आहेत 82 विद्यार्थी गोंदियासाठी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ना भंडाऱ्यासाठी जर बघाल तुम्ही तर भंडाऱ्यासाठी हे टोटल आहेत 22 विद्यार्थी यांनी भंडाऱ्यासाठी घेतलेले आहेत. भंडाऱ्यासाठी 22 विद्यार्थी काय केले की यांनी घेतलेले आहेत. त्याच्यानंतर ना अ, वर्ध्यासाठी जर पाहाल तुम्ही तर वर्ध्यासाठी आहे टोटल 52 विद्यार्थी आहेत. तर या विद्यार्थ्यांनी बघा लक्षात घ्या, की या विद्यार्थ्यांनी इथं जो ॲड्रेस दिलेला आहे, लक्षात घ्या, इथं जो ॲड्रेस दिलेला आहे प्रत्येक ठिकाणी, ज्याचं पेज आहे आणि तिथे काय केलं, की त्यांना तिथे जाऊन काय करायचं आहे, की तुम्हाला जाऊन इथला हा जो पुतळा आहे, म्हणजे हा जो ॲड्रेस आहे, आता वर्धेसाठी ज्यांचं सिलेक्शन झालेलं आहे, त्यांना कुठे जायचं आहे? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ सिव्हिल लाईन्स वर्धा इथं काय करायचं, की जायचं आहे आणि पुढची प्रोसेस समजून घ्यायची. आता पुढची प्रोसेस म्हणजे काय असणार आहे? तर सगळ्यात पहिले जर तुम्ही जाल तर तुम्हाला तर तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय करणार आहे, की एक हे देणार आहेत तुम्हाला मेडिकलसाठी तुम्हाला एक हॉस्पिटल अलोकेट केलं जाईल. तिथे तुम्हाला जाऊन काय करायचं आहे, की तुमचं मेडिकल करायचं आहे. लक्षात घ्या तुम्हाला काय करायचं, की स्वतःचं मेडिकल करायचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला काय करतील, की ते मेडिकलचे हॉस्पिटलमध्ये जाऊन जे काय राहतात, आता नॉर्मली काय करतात, की तुम्ही जाहिरातीमध्ये जाल, तर मेडिकल एवढं काही डिफिकल्ट नसणार आहे. तुम्हाला मेडिकलमध्ये काय करतात, की आता तुम्हाला दाखवतो, की मी जाहिरातीमध्ये ज्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत, त्या गोष्टी काय करतील, की ते चेक करतील परत एकदा हॉस्पिटलवाले आणि सोडून देतील. म्हणजे नॉर्मल असणार आहे. जास्त काही मोठी गोष्ट नसणार आहे तिथे. आता तुम्ही इथं जर तुम्ही जाल रिझल्ट ओके ॲडव्हर्टाइजमेंट आहे, फॉरेस्ट गार्डची ॲडव्हर्टाइजमेंट. तर याच्यामध्ये जे गोष्टी दिलेल्या आहेत, त्या गोष्टी मेडिकलमध्ये काय होतील, की होतील. म्हणजे तुमचे ते काय करतील, की डोळेचे चेक करू शकता तिथे गेल्यानंतर ना या गोष्टी तर ऑलरेडी तुम्ही फिजिकलसाठी केलेल्या आहेत. ह्या गोष्टी ज्या आहेत त्या काय करतील की तुम्हाला चेक केल्या जाणार आहेत. ओके, चेक केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये तुम्हाला हे रंग, रातआंधळेपणा या गोष्टी ज्या आहेत त्या नॉर्मली काय करतात की चेक केल्या जातात. जास्त काही नसतं, स्मॉल असतं.
मेडिकल आणि त्याच्यानंतरनं तुम्हाला अ, नियुक्ती ही देण्यात येणार आहे. ओके, तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.